अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी। खरात, नीरज जाधव, दीपक लोंढेची एकत्रित चौकशीची शक्यता, तर आयकर विभागाची ही एंट्री। अशोक खरात विरोधात आणखी 3 महिलांची तक्रारदार महिलांची गोपनीय पद्धतीने चौकशी। खरात विरोधात एसआयटीला आणखी पुरावे मिळण्याची शक्यता। एसआयटीने तपासले नीरज जाधवचे फोन कॉल रेकॉर्ड। नीरजच्या कॉल रेकॉर्डमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर मिळाल्याची सूत्रांची माहिती। भोंदूबाबा अशोक खरातला भेटणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा, खासदार संजय राऊतांची मागणी। तर दीपक केसरकरांवरही राऊतांचा निशाणा। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास सारे पॉवर प्लांट उडवून टाकू। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा। आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचेही सोडणार नाही, इराणचं प्रत्युत्तर। राज्यांना 20% अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी मिळणार। केंद्र सरकारचं राज्यांना पत्र। एलपीजीचं एकूण वाटप 50% पोहोचलं। आखाती देशातील युद्धाचा आजचा 23वा दिवस। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान, मृतांची संख्या 1,500 पार। तर इराणकडून इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य। आखाती युद्धामुळे तांबे, पितळ आणि जर्मनची भांडी महागली। तांब्याचे दर प्रति किलो 800 रुपयांवरून 1600 रुपयांवर, पितळेची भांडी 600 रुपयांवरून 1600 रुपयांवर। अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा तडाखा। 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचं आणि फळबागांचं नुकसान। संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीची आस। परभणीत किरकोळ कारणावरून 2 गटात मारहाण। आपल्याच गटातील सदस्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न, 6 जणांवर गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये 10 कोटी 38 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। नळदुर्ग तुळजापूर रोडवर 10 कोटींचं हशीश ऑइल जप्त। नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कारमधून फेकली हशीश ऑइलची बॅग।